वेलकम टू द ब्युटी ऑफ आयुर्वेदा. फ्रेंड्स, आज आपण आहे ना लंग्सवर जर 15 मार्क्सचा क्वेश्चन आला तर आपल्याला काय काय पॉईंट त्यामध्ये लिहावे लागतील यावर एक व्हिडिओ बनवला आहे. तर मी एक क्रायटेरिया तयार केले आहे, त्यासारखाच तुम्ही सेम करू शकता किंवा तुमच्या मनानं पण तुम्ही काही पॉईंट ॲड करू शकता यामध्ये. तर फर्स्टली फ्रेंड, जेव्हा पण आपल्याला 15 मार्क्सचा क्वेश्चन येतो तर त्याच्यामध्ये मॉडर्न पण लिहावं लागते, थोडंसं आयुर्वेदिक पार्ट पण लिहावं लागते आणि मॉडर्न पण लिहावं लागते. तर पहिल्यांदा आपण लंग्स विषयी पाहणार आहे. तर आयुर्वेदामध्ये पहिल्यांदा लंग्स म्हणजे फुफ्फुस. आयुर्वेदामध्ये उर शब्दाचा प्रयोग फुफ्फुसासाठी केला जातो. फुफ्फुस श्लेष्माचे मुख्य स्थान आहे. उदनवायूचा आधार फुफ्फुसाला मानले आहे. फुफ्फुसाची उत्पत्ती रक्ताच्या फेसापासून होते. नेक्स्ट आहे लंग ऑक्युपाय मेजर पार्ट ऑफ द थोरॅसिक कॅव्हिटी. लंग होल्ड द हार्ट टाइटली बिटवीन देम. नेक्स्ट पॉइंट आहे कलर. कलर त्याचा कलर असतो ग्रे ब्राउन इन कलर. ग्रॅज्युअली दे बिकम ब्लॅक ड्यू टू डिपॉझिशन ऑफ इनहेल्ड कार्बन पार्टिकल्स. देन द वेट, आपल्याला माहिती आहे राईट लंग जे आहे 700 ग्राम आहे. शेप आहे कोनिकल इन शेप. फीचर्समध्ये लिहू शकतो आपण. लंग्स आर द पेअर ऑफ रेस्पिरेटरी ऑर्गन. हा एक रेस्पिरेटरी ऑर्गन आहे जे की सिच्युएट आहे थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये. The lungs are spongy in texture and right and left lung separated by the mediastinum. लंग्स मध्ये कोणकोणते आता पार्ट आहेत हे बघणार आहेत आपण. तर अपेक्स, बेस, 3 बॉर्डर 2 सरफेस. हे इम्पॉर्टंट आहे फ्रेंड्स. अपेक्स, बेस, 3 बॉर्डर 2 सरफेस. अपेक्स ॲट द अप्पर एंड, बेस रेस्टिंग ऑन द डायफ्राम. नेक्स्ट अपेक्स पाहू आपण आता फर्स्ट डिटेलमध्ये. इट इज अ ब्लंट लाईज अबोव द लेवल ऑफ अँटेरियर एंड ऑफ द फर्स्ट रिब. कवर्ड then it reaches nearly 2.5 cm above the medial 1/3 of the clavicle. It is covered by the cervical pleura. It is closely related to the subclavian artery. Next आहे base. base विषयी लिहायचं की base is a semilunar and concave. It rests on the diaphragm which separates the right lung from the right lobe of the liver and left lung from the left lobe of the liver. So friends, it contains 3 borders: anterior border, posterior border, inferior border. Anterior border, it is thinner and shorter than the posterior border. The anterior border of the left lung have a notch below the 4th costal cartilage called as a cardiac notch, and the posterior, it is thick and ill defined, extend from the level of 7th cervical spine to the 10th thoracic spine. Next आहे inferior border. It separates the base from the costal and medial surface. अँड 2 सर्फेसेस, याच्यामध्ये 2 सर्फेस आहेत. एक आहे कोस्टल आणि दुसरा आहे मेडियल सर्फेस. सो द कोस्टल सर्फेस, इट इज अ लार्ज अँड कॉन्व्हेक्स अँड इट इज इन कॉन्टॅक्ट विथ द कोस्टल प्ल्युरा. नेक्स्ट आहे मेडियल सर्फेस. मेडियल सर्फेस पण डिवाइड होते 2 पार्ट्समध्ये. एक आहे वर्टिब्रल पार्ट ज्याला आपण पोस्टेरियर म्हणतो आणि दुसरा आहे मेडियास्टिनल पार्ट, अँटेरियर पार्ट. तो पोस्टेरियर जे वर्टिब्रल पार्ट आहे क्लोजली रिलेटेड टू वर्टिब्रल बॉडीज, आणि जे अँटेरियर मेडियास्टिनल पार्ट आहे तर ते क्लोजली कशासोबत रिलेटेड असेल, मेडियास्टिनम अँड हार्ट सोबत. आता फिशर्स आणि लोब्स विषयी पाहू आपण. फिशर्स अँड लोब्स ऑफ द लंग्स. राईट लंग इट इज डिवायडेड इंटू 3 लोब्स. फ्रेंड्स, 3 लोब आहेत म्हणजे फिशर किती असतील? ऑब्विसली 2. तर 3 लोब कोणते? अप्पर, मिडल अँड लोअर. अँड 2 फिशर कोणकोणते आहेत? ऑब्लिक फिशर आणि हॉरिझॉन्टल फिशर. जे लेफ्ट लंग आहे ते डिवाइड होते 2 लोब्समध्ये, अप्पर अँड लोअर, बाय 1 फिशर. फक्त एक फिशर असते त्याच्यामध्ये, ऑब्लिक फिशर. आणि जे ऑब्लिक फिशर आहे कट द होल थिकनेस अँड द ऑफ द लंग एक्सेप्ट हायलम. हायलम सोडून बाकी होल थिकनेसमध्ये कटिंग केली जाते ऑब्लिक फिशरच्या थ्रू. आता आपण लिहू रूट ऑफ द लंग विषयी. तर रूट ऑफ द लंग, इट इज शॉर्ट, ब्रॉड अँड पेडिसेल and separate the medial surface of the lung from the mediastinum. It is formed by the structure that either come out of the lungs at the hilum. Next, root of the lung lies opposite to the 5, 6, 7 thoracic vertebral bodies. कॉन्टेंट ऑफ द रूट ऑफ द लंग, मतलब काय काय कॉन्टेंट आहे त्याच्यामध्ये? तर प्रिन्सिपल बॉन्कस आहे, पल्मोनरी आर्टरी आहे, 2 पल्मोनरी वेन्स आहेत, एक सुपेरियर एक इन्फिरियर. ब्रॉन्कियल आर्टरी आहे 1 ऑन राईट आणि 2 ऑन द लेफ्ट. देन आहे ब्रॅकियल वेन्स, ब्रॉन्कोपल्मोनरी लिम्फ नोड, अँटेरियर पोस्टेरियर पल्मोनरी प्लेक्सस ऑफ द नर्व, एरियुलर टिश्यू आहे, लिम्फॅटिक्स ऑफ द लंग्स आहे. देन ब्लड सप्लाय बाय द ब्रॅकियल आर्टरी 1 ऑन द राईट साईड. राईट साईडला फक्त एकच आहे आणि लेफ्ट साईडला 2 ब्रॅकियल आर्टरीज आहेत. नोट, द डिऑक्सिजनेटेड ब्लड ब्रॉट टू द लंग्स बाय द पल्मोनरी आर्टरी अँड ऑक्सिजनेटेड ब्लड रिटर्न टू द हार्ट बाय द पल्मोनरी वेन. नेक्स्ट आहे विनस ड्रेनेज बाय द ब्रॅकियल वेन्स 2 ऑन ईच साईड. मतलब इकडच्या पण राईट साईडला पण 2 आहेत, लेफ्ट साईडला पण 2 आहेत.
नर्व सप्लायमध्ये सिम्पॅथेटिक नर्व T2 to T5 अँड पॅरासिम्पॅथेटिक बाय द वॅगस नर्व. ठीक आहे. क्लिनिकल अॅनाटॉमीमध्ये आपल्याला खूप सारे लिहू शकतो आपण, जसं की इन्फेक्शन ऑफ द ब्रॉकोपल्मोनरी सेगमेंट इज रिस्ट्रिक्टेड टू इट अँड द डिटेल नॉलेज ऑफ द ब्रॅकियल ट्री हेल्प इन द सर्जिकल अॅनाटॉमी अँड हेल्प इन ड्रेनेज. नेक्स्ट आहे ट्युबेरोक्लॉसिस इज वन ऑफ द मोस्ट कॉमनेस्ट डिसीज ऑफ द लंग. ब्रॉन्कायटिस आहे, पल्मोनरी कोच आहे, ब्रॉन्किओजेनिक कार्सिनेमा आहे. तर फ्रेंड्स आपल्याला डायग्राम काढावं लागतील. तर ह्याच्यामध्ये एक सिम्पल फॉर्ममध्ये आहे, जसं की एक डायग्राम ड्रॉ केली आहे. जसं की आता हे लंग सरफेस आहे, तर त्याच्यामध्ये हे सर्वायकल प्ल्युरा आहे, कोस्टल प्ल्युरा दिले, थोरॅसिक वॉल जे बाहेरचे आहे. तर ही जी आहे रिफ्लेक्शन ऑफ प्ल्युरा इन द कोरोनल सेक्शनची फिगर आहे. जे खालून आहे हे डायफ्राम आहे आणि हे जे आहे डायफ्रॅगमॅटिक प्ल्युरा, मीडियास्टिनम आहे आणि इथं मीडियास्टिनल प्ल्युरा. तर फ्रेंड अशा प्रकारे म्हणजे आपल्याला जरी 15 मार्क्स आला, तुम्ही डायग्राम आणि हे दोन्ही मिळून असं लिहू शकता. थोडंसं आपल्याला अगोदर आयुर्वेदिक पार्ट मेन्शन करावं लागते. तर तुम्ही असं पॉईंट वाईज जर लिहिलं ना, हे जरी आपण एकदम सिम्पल फॉर्ममध्ये आहे, जास्त कॉम्प्लेक्स काही मी केले नाही यामध्ये. तर थँक्यू फ्रेंड्स.